आता एक मोठी बातमी समोर येते राजकीय वर्तुळातून। मुंबईतील भाजप कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहे। शपथविधीच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे मोठी अपडेट, मुंबईतील भाजप कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी चेतन नानावरे। चेतन, भाजप कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली, काय अधिक अपडेट? निश्चितच थोड्याच वेळापूर्वी आझाद मैदान या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत शपथविधीच्या ठिकाणाची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर तातडीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आता आढावा बैठक सुरू झालेली आहे। आणि एकंदरीतच ज्या प्रकारे आपण म्हटलं होतं की 40,000 लोकांना या शपथविधीचं निमंत्रण दिलं जाणार आहे, त्यामध्ये मग आता नेमका कोणाकोणाचा समावेश असावा, जी प्राथमिक बैठकीतील माहिती समोर येते अंकिता, त्यामध्ये मंडल अध्यक्षापासून विभागाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील किंवा भाजपच्या ज्या वेगवेगळ्या अंगीकृत संघटना आहेत, त्याच्यामध्ये किसान मोर्चा असेल किंवा महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, यांचे प्रमुख जे नेते आहेत मुंबई स्तरावरील तसेच वेगवेगळ्या जिल्हा स्तरावरील, त्या सर्वांना या शपथविधीचं आमंत्रण दिलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धार्मिक आणि जे वेगवेगळे देवस्थान आहेत त्यांच्या प्रमुखांनाही या शपथविधीसाठी बोलवलं जाणार आहे। सध्या जी दोन मोठी नावं समोर येत आहेत ती इस्कॉनचे जे आंतरराष्ट्रीय संत आहेत राधा स्वामी महाराज आणि दुसरे गौरदास स्वामी महाराज, या दोघांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि दोघांनीही होकार कळवलेला आहे। त्यामुळे इस्कॉन प्रमाणेच कलावती देवी असेल किंवा अनिरुद्ध बापू असतील, असे वेगवेगळे मोठे संत महंत आहेत राष्ट्रीय पातळीवरचे, त्या सर्वांना या शपथविधीसाठी बोलवण्यात येणार आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, भाजप शासित जी राज्य आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही यादी तयार केली जात आहे। इतकंच नाही तर संबंधित राज्यातील विधानसभा अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, त्यांनाही या शपथविधीसाठी आमंत्रित केलं जाणार आहे। त्यामुळे जवळपास 40,000 पैकी 1,500हून अधिक हे व्हीव्हीआयपी या व्यक्तींचा समावेश असेल। त्यांची आसन व्यवस्था कशी असेल, त्यांना स्वागत समारंभाची नेमकी कोणाकडे जबाबदारी द्यायची मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारचं सर्व जे बारीक सारीक नियोजन आहे ते या बैठकीत केलं जात आहे अंकिता। नक्कीच, त्यामुळे आता शपथविधीच्या तयारीला भाजपकडून जोर आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। व्हीव्हीआयपी लोकांच्या यादी तयार करण्याला देखील सुरुवात झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।